नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। Dear students, in the darkest of moments, look to the angels. They will always lead you to light. आज आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, त्यानंतर अपवर्तनाचे नियम कोणकोणते आहेत आणि अपवर्तनांक या संबंधी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाचे अपवर्तन शिकण्या अगोदर थोडंसं प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे जाणून घेऊ। या ठिकाणी सूर्यप्रकाश जर एका कागदावर पडला किंवा एका वस्तूवर पडला तर तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो आणि ती वस्तू आपल्याला दिसून येते। तर ती वस्तू आपल्याला का दिसते, तर एखाद्या पृष्ठभागावर जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा ती परत फिरतात आणि यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण बघितलेले आहे आणि त्यामुळेच जेव्हा एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडतात त्यावेळेला त्या प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते। त्याचबरोबर प्रकाश किरण काय होतात, वाकू शकतात। वाकू शकतात म्हणजेच काय, तर बघा, ज्या वेळेला प्रकाश एखाद्या आरशावर पडतो त्यावेळेला काय होतं बघा, अशा प्रकारे हा जो प्रकाश किरण जो आरशावर पडतो हा झाला आपाती किरण, इन्सिडेंट रे। आरशावर पडल्यानंतर या ठिकाणी ही स्तंभिका असेल तर प्रकाश किरण सरळ पुढे न जाता तो परावर्तित होतो। या ठिकाणी बघा, हा परावर्तित झालेला किरण दिसतोय तुम्हाला। तर या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडल्यानंतर ते प्रकाश किरण पृष्ठभागावरून परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। या आकृतीत तुम्हाला दिसते बघा, आपाती किरण, इन्सिडेंट रे। हा आपाती किरण ज्या ठिकाणी पडतोय म्हणजे आरशावर ज्या ठिकाणी हा प्रकाश किरण टेकतोय ती आहे स्तंभिका। काय आहे ती, स्तंभिका। आणि मग या स्तंभिकेपर्यंत तो आपाती किरण आल्यानंतर त्याचं काय झालेलं आहे, परावर्तन झालेलं आहे। म्हणजेच आरशाचा पृष्ठभाग हा चकाकणारा आहे आणि त्यामुळे हा चकाकणारा पृष्ठभाग कमी प्रकाश शोषून घेतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते। तर अशा प्रकारे जेव्हा सपाट आरशावर आपाती किरण पडतो
त्या वेळेला काय होतो, तो प्रकाश किरण परावर्तित होतो आणि हा परावर्तित किरण जो आहे, हा परावर्तित किरण आपल्याला दिसतोय बघा, स्तंभिकेच्या दुसऱ्या बाजूला आहे. आता आपाती किरणाने स्तंभिकेपाशी केलेला जो कोन आहे तो आहे आपतन कोन, तर परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन त्याला म्हणतात परावर्तन कोन किंवा परावर्तित कोन. आता यावरून प्रकाश परावर्तनाचे नियम आपण बघितलेले आहेत. आता हे जे परावर्तित किरण आहेत, हे परावर्तित किरण एकमेकांना छेदत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला मिळणारी प्रतिमा ही आभासी असते. आता प्रकाश परावर्तनाचे नियम आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपाती किरणाने तयार केलेला आपतन कोन आणि परावर्तित किरणाने केलेला परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. त्याचबरोबर आपतन कोन बरोबर परावर्तन कोन, आपाती किरण आणि परावर्तित प्रकाश किरण, त्याचबरोबर स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. या ठिकाणी दिसते तुम्हाला आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. त्याचबरोबर आपाती किरण बघा स्तंभिकेच्या आपल्याला डाव्या बाजूला दिसतोय, तर परावर्तित किरण स्तंभिकेच्या उजव्या बाजूला दिसतोय. म्हणजेच आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. बघा एकाच प्रतलात आहेत आणि आपाती किरण हा आहे बघा, हा आहे परावर्तित किरण, हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आणि या परावर्तनाचे नियम आपण बघितलेले आहेत. आता येऊया आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. विद्यार्थी मित्रांनो, हा अगदी साधा प्रयोग आहे. तुम्ही हा जरूर करून बघा. बघा या ठिकाणी ही पेन्सिल जी आहे, ही पेन्सिल आपल्याला तुटली असल्यासारखी भासते. मग हे असं का बरं होतं, तर या ठिकाणी पाणी आणि हवा ही दोन वेगवेगळी माध्यम आहेत. तर प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो, हवा हे सुद्धा पारदर्शक आहे, पाणी सुद्धा पारदर्शक आहे बघा. तर एखाद्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाशाच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या ठिकाणी बघा नाण्याचा प्रयोग सुद्धा तुम्ही करून बघू शकता. काय होतंय बघा, धातूच्या एक नाणं जर आपण अशा प्रकारे ठेवलं तर काय होत आहे, पहिल्या चित्रात तुम्हाला दिसते बघा भांड रिकामी आहे, नाणं आपल्याला दिसत नाही, परंतु आपण त्याच ठिकाणी राहिलेलो आहोत. बघा या ठिकाणी त्याच ठिकाणी आहोत आणि जर या भांड्यामध्ये आपण पाणी ओतत गेलो तर हळूहळू त्याच ठिकाणाहून ते नाणं आपल्याला दिसू लागतं. बघा
कॉइन appears to be here. पण प्रत्यक्षात नाणं कुठे आहे? नाणं त्याच ठिकाणी आहे. पाणी ओतल्यानंतर आपल्याला ते नाणं इथे असल्यासारखं भासतं. बघा, तर ही झाली आभासी प्रतिमा, व्हर्च्युअल इमेज. याला काय म्हणतात? आभासी. मग या अपवर्तनाचे नियम आपण बघणार आहोत. तर अपवर्तन म्हणजे काय? तर जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला अपवर्तन असे म्हणतात. आता या अपवर्तनाचे नियम, आरसा आपण घेतला, हा आपाती किरण आहे. या ठिकाणी आपण स्तंभिका घेतली. आता समजा हा आपाती किरण हवेतून येतो आहे, हा अपवर्तित किरण. बघा, समजा खाली आपण काय घेतलेली आहे? काच घेतलेली आहे. तर आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे आपल्याला कुठे दिसत आहेत? बघा, स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला दिसून येतात. काय झालं बघा, आपाती किरण इथे आला आणि परावर्तित किरण हा इथे गेला. म्हणजेच आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हा रिफ्रॅक्टेड रे आहे, अपवर्तित किरण. आता आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. काय आहे ते? तिन्ही एकाच प्रतलात आहे. तर पहिला आपण काय बघितला? आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. या ठिकाणी एक माध्यम आणि दुसरं माध्यम. आता आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे आपतन कोन, इन्सिडेंट अँगल, आणि अपवर्तित किरणाने केलेला कोन हा रिफ्रॅक्टेड अँगल. ओके, तर बघा आय आणि आर या आता कोनांचं तुम्ही निरीक्षण करा. तर आपाती किरण व अपवर्तित किरण हे आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात, एकाच प्रतलात असतात आणि दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता, या ठिकाणी समजा आपण हवा आणि काच हे घेतलं. या ठिकाणी बघा, ही काच आहे, ग्लास स्लॅब. आय हा जर आपाती कोन असेल आणि आर हा अपवर्तित कोन असेल तर काय दिसतंय बघा, त्यांचं गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर स्थिर असते. साइन आय व साइन आर हे गुणोत्तर काय आहे? स्थिर असते. हा अपवर्तनाचा दुसरा नियम होय. बघा, आय हा आपाती कोन, मीडियम 1 आणि मीडियम 2, दोन वेगवेगळी जर आपण मीडियम माध्यम घेतली, एक हवा आणि दुसरी काच किंवा हवा आणि पाणी, तर आपतन कोन म्हणजे आपाती कोन आणि अपवर्ती कोन यांचे गुणोत्तर हे स्थिर असते, स्थिरांक असतो. साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू स्थिरांक. आता अपवर्तनांक म्हणजे काय? आता आपण बघितलं की प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमामध्ये शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते. कारण वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. प्रत्येक माध्यमात
प्रकाशाचा वेग हा काय आहे, वेगळा आहे आणि त्यामुळे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते. बघा आता या ठिकाणी त्यांचं बदलाचं प्रमाण सुद्धा काय आहे, वेगवेगळं आहे. आता हे जे प्रमाण आहे हे माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. काय असतं, काही माध्यमांचे अपवर्तनांक हे इतर माध्यमापेक्षा वेगळे असतात आणि त्यामुळे त्यांचं प्रमाण, अपवर्तनांकाचं प्रमाण आपल्याला वेगवेगळं मिळतं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n is equal to sin I upon sin R. आता n हा स्थिरांक आहे आणि n ला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात आणि या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. आता माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर हा अपवर्तनांक अवलंबून असतो. तर प्रकाशाचा वेग पहिल्या माध्यमात, एअर आणि वॉटर या ठिकाणी घेतले बघा. जर माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग v1 आपण मानला आणि माध्यम 2 मधील प्रकाशाचा वेग v2 मानला, तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाश वेगाशी असणारे गुणोत्तर होय. v1 upon v2 काय येणार, v1 upon v2. आता आपण वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचे अपवर्तन कशा प्रकारे होते ते बघणार आहोत. म्हणजेच विरल माध्यमातून घन माध्यमात, घन माध्यमातून विरल माध्यमात आणि त्यावेळेला होणारं अपवर्तन. पहिला आपण बघणार आहोत विरल माध्यमातून घन माध्यमात जाणारा प्रकाश किरण. आता या ठिकाणी माध्यम 2 वेगवेगळी आहेत. पहिला आहे विरल माध्यम, एअर, रेअरर मीडियम. फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, आणि डेन्सर मीडियम म्हणजेच घन माध्यम या ठिकाणी आहे ग्लास म्हणजेच काच. हवा आणि काच ही माध्यमांची आपण जोडी घेतली आहे. आता या ठिकाणी विरल माध्यम म्हणजेच काय, तर ज्याचा अपवर्तनांक काय आहे, कमी आहे. हवेचा अपवर्तनांक काय आहे इथे, काचेच्या तुलनेने कमी आहे आणि म्हणून हे झालं विरल माध्यम. तर जास्त अपवर्तनांक काचेचा आहे आणि त्यामुळे काच हे झालं घन माध्यम. आता लक्षात घ्या, या ठिकाणी विरल माध्यम म्हणजेच अपवर्तनांक कमी, तर कमी अपवर्तनांक असलेल्या माध्यमातून जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमात प्रकाशाचं अपवर्तन होत आहे. मला दिसते बघा, हा आहे आपाती किरण AO आणि OB हा झाला अपवर्ती किरण. प्रकाश किरण ज्या वेळेला कमी अपवर्तनांक म्हणजेच विरल माध्यमातून घन माध्यमात जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमात जातो, त्यावेळेला बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येते बघा काय झालंय बघा, या ठिकाणी अंतर बघा आणि या ठिकाणी बघा. हा जो अपवर्ती किरण जो आहे तो आपल्याला ही जी स्तंभिका आहे n डॅश, या स्तंभिकेकडे थोडासा आतमधल्या बाजूला म्हणजे झुकलेला दिसून येतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो
बघा, एअर रेअरर मीडियम आणि ग्लास डेन्सर मीडियम. या आकृतीत अजून स्पष्ट होते बघा. काय झालाय तो? स्तंभिकेपाशी झुकलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणाचं निरीक्षण करा? कोन आय आणि कोन आर. कोन आर हा कोन आय पेक्षा आपल्याला लहान दिसतोय, म्हणजेच आपाती कोनापेक्षा अपवर्ती कोन लहान आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, आपाती कोन हा अपवर्ती कोनापेक्षा मोठा असतो. मग आपण काय म्हणतो बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. कोनाचं निरीक्षण करा. इथे बघा, इन्सिडेंट रे किती आहे? 55 अंशाचा कोन झालाय. तर अपवर्ती कोनाचा माप किती आहे? 33 अंश. म्हणजेच कोन काय झाला? हा लहान झाला. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपाती कोन हा अपवर्तित कोनापेक्षा मोठा असतो किंवा अपवर्तित कोन हा आपाती कोनापेक्षा लहान असतो. ही पहिली स्थिती. दुसरं आपण स्थिती बघूया. घन माध्यमातून विरल माध्यमात जाणारा प्रकाश किरण. आता घन माध्यम म्हणजेच काय आहे? येस, जास्त अपवर्तनांक असलेलं माध्यम. आणि विरल माध्यम म्हणजेच कमी अपवर्तनांक असलेलं माध्यम. मग आता आपण निरीक्षण करूया. घन माध्यम म्हणजेच ग्लास आणि विरल माध्यम म्हणजेच हवा. आता बघा, काचेमधून आपण अशा प्रकारे जर प्रकाश किरण टाकला अशा प्रकारे आणि जर बघितलं तर स्तंभिकेपासून हा प्रकाश किरण लाईट मूव्स फास्टर इन एअर. त्यामुळे हा अपवर्ती किरण काय दिसतोय तुम्हाला? स्तंभिकेपासून तो लांब गेलेला आहे. इथे बघा, एअर काय आहे? विरल माध्यम आणि ग्लास घन माध्यम. हा इन्सिडेंट रे आणि हा आपाती कोन आय आणि आर. ही स्तंभिका एन एन डॅश. मग या आकृतीवरून आपल्याला दिसतंय बघा, तर प्रकाश किरण जेव्हा अशा प्रकारे जास्त अपवर्तनांक म्हणजेच घन माध्यमातून कमी अपवर्तनांक म्हणजेच विरल माध्यमात जातो त्यावेळेला त्या माध्यमांच्या सीमारेषेपाशी असलेल्या स्तंभिकेपासून तो दूर जातो. दिसते तुम्हाला? दूर गेलेला बघा. लाईट मूव्स फास्टर, त्यामुळे तो दूर गेलेला आहे. ओके, बघा, हा दूर गेला. आणि कोनाचं निरीक्षण करा तुम्ही. साहजिकच अपवर्तित कोन हा आपाती कोनापेक्षा मोठा असतो. काय आहे? अपवर्ती कोन हा आपाती कोनापेक्षा मोठा असतो. आता तिसरी स्थिती काय आहे? तर प्रकाश किरण दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपाती असल्यास, म्हणजेच प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेला जर माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास कशा प्रकारे आपाती कोनामध्ये आणि अपवर्ती कोनामध्ये बदल होतो ते आपण बघूया. बघा, हवा आणि काच. हवा म्हणजेच काय आहे? विरल माध्यम आणि काच म्हणजे घन माध्यम. आता दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत हा प्रकाश किरण आलाय बघा. बरोबर? लंब रेषेत आला त्यावेळेला काय होतंय? प्रकाश किरण
जेव्हा दोन माध्यमांच्या सीमेवर लंबरूप आपाती होत असल्यास या ठिकाणी बघा प्रकाश किरण हा सरळ असा आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी झालेला कोन हीच नॉर्मल आहे, हीच स्तंभिका आहे आणि प्रकाश किरण पण हाच आहे. म्हणजेच या ठिकाणी झालेला कोन I, आपाती कोन किती आहे इथे? कोन झालेलाच नाहीये, म्हणजेच तो आहे 0°. आपाती कोन किती आहे? 0 आहे. आणि त्यामुळे हा प्रकाश किरण बघा कसा आलेला आहे, सरळ खालीच आलेला आहे. म्हणजेच आपाती कोन 0 असल्याने प्रकाश किरणाची या मार्गक्रमणाची जी दिशा आहे ती बदलली गेली नाही. त्यामुळे अपवर्ती कोन म्हणजेच कोन R तो सुद्धा किती आपल्याला दिसतोय या ठिकाणी? 0°. मग अपवर्ती कोनही 0 असतो. थोडक्यात या ठिकाणी या प्रकाश किरणाची दिशा बदलत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याचे अपवर्तन होत नाही. या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण ही ग्लास घेतली, हा प्रकाश किरण आला हवेतून आणि बघा अशा प्रकारे काय झालेला आहे, सरळ रेषेत गेला. म्हणजेच या ठिकाणी 90° सुद्धा नो चेंज ऑफ डायरेक्शन टेक्स प्लेस. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, म्हणजेच त्याचे अपवर्तन होत नाही. यामध्ये दोन माध्यमापैकी कोणते माध्यम घन आहे, कोणतं माध्यम विरल आहे याच्याशीही काही संबंध येत नाही, हेही महत्वाचे नसते. आज आपण काय शिकलो? अपवर्तन म्हणजे काय? तर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर हा अपवर्तनांक अवलंबून असतो. कमी अपवर्तनांक असलेले माध्यम म्हणजेच विरल माध्यम होय, तर जास्त अपवर्तनांक असलेले माध्यम म्हणजे घन माध्यम होय. हवा आणि काच याची जर आपण तुलना केली तर हवा हे विरल माध्यम होय आणि काच हे घन माध्यम होय, कारण काचेचा अपवर्तनांक हवेपेक्षा जास्त आहे. फरक स्पष्ट करा. प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन. आता हा फरक आपण अशा प्रकारे मांडू शकतो. पहिला मुद्दा, परावर्तन म्हणजे काय, अपवर्तन म्हणजे काय, हाही मुद्दा तुम्ही मांडू शकाल. पहिले प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच काय, तर ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण पृष्ठभागावरून परत फिरतात त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. तर प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. दुसरा मुद्दा, परावर्तनापूर्वी व परावर्तन झाल्यावर प्रकाश किरण एकाच माध्यमात प्रवास करतात. बघा आपण बघितलं आता, तर अपवर्तनामध्ये प्रकाशाचे अपवर्तन जेव्हा होते तेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात. परावर्तनामध्ये प्रकाश किरण काय होत आहेत, पृष्ठभागावरून परत फिरतात, त्यामुळे एकच माध्यम सेम राहतं. दुसरा मुद्दा, परावर्तनामध्ये आपाती कोन व परावर्तन कोन सारखे असतात. आपण बघितलं I is equal to R. तर
ज्या वेळेला अपवर्तन होतं त्यावेळेला अपवर्तनामध्ये आपतन कोन आणि परावर्तन कोन सारखे नसतात. माध्यमच जसजशी बदलतात तसतसा कोन बदलतो. आणि तिसरा मुद्दा, परावर्तनामध्ये प्रकाशाचे अपस्करण होत नाही. अपवर्तनामध्ये सामान्यतः प्रकाशाचे अपस्करण होते. तर अशा प्रकारे आपण प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन यातील फरक लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.